तुम्ही सर्वांनी साजरा केला त्याबद्दल तुमचा मी आभार आहे. खरं तर इथं मॉर्निंग राजचंद्र ग्रुपला यायचं कारण अश्विनी आहे. कारण सुरुवातीला काकाने आम्ही सांगितलं की व्यायामला येत चला, तर आम्ही काय ऐकलं नाही यांचं. म्हणजे इतरांनी जे केलं ते आम्ही केलं, काय ऐकायचं यांचं असं. नंतर ज्यावेळी ज्यांनी जास्त जोर दिला त्यावेळी सुरुवातीला अश्विनीनं स्टार्ट केले कॅम्पेन. नंतर 8 दिवस मी तर काय येत नव्हतो, मी त्या कट्ट्यावर बसत होतो मोबाईल घेऊन. ज्यावेळी अश्विनीने सांगितलं सरांना की आमच्या मित्रांचे असे पाय दुखतात आणि ते सगळ्यांनी सांगितलं की ह्या मागचं हे कारण असावं. ते कारण अश्विनी मला सांगितलं. मग म्हणलं अरे बापरे काहीतरी वेगळं दिसते कॅरेक्टरमधलं, त्याच्यावर भेट द्यायला पाहिजे म्हटलं. मग चालू केल्यानंतर मी माझ्या तक्रारी सांगितल्या सरांना. तर त्या तक्रारीचं काही प्रमाणात निराकरण झालं. त्यातलं मेन जे इश्यू होता माझा, म्हणजे मी असं जे उभारले आत्ता व्यायाम करताना खालीवर मी होऊ शकते बसणे उठणे, पण एका जागी मी 5 मिनटं उभा राहू शकत नव्हतो. आणि जवळजवळ 2 वर्ष झाली. आता मी सरांना मागे बोललो 2 महिन्याबरोबर की सर म्हटलं ह्यात काय फरक नाही आहे. सर म्हणले की तू पायाचा व्यायाम कर, म्हणजे तू बाकीचे जे काय करतात बोनस वगैरे आडवं हे त्यापेक्षा तू पायाचंच फक्त व्यायाम कर. जेव्हा ते भोसलेसारखे फाउंडर आहेत त्याचे काय ते मी फॉलो केलं. फॉलो केल्यानंतर जवळजवळ 8 दिवसानं इतकं दुखावलं माझे पाय की मी दुपारी जेवायला रोज 12 वाजता घरी येते. आल्या अश्विनी पाय दाब, 4:30ला मी येणार अश्विनी पाय दाब, रात्री 10 वाजता पाय दाब. म्हणजे मला देखील वाटलं की अश्विनी हे काय बघ काय वेगळं वाले काय बघ काय काय. पण आणि आत एक विश्वास होता की सरांचं काहीतरी सांगण्या मला ऐकलं पाहिजे, बघूया तरी काय होते निष्पन्न काय होते बघूया. आणि नंतर एक वेळ मी एका ठिकाणी 1-1.5 तास मी कामामध्ये असं मग्न होतो. तर मला असे आले की आपले पाय तर दुखलेले नाही. म्हणजे आपण 5 मिनटावर उभा राहून लावू शकणारी व्यक्ती. मग मला लक्षात आलं की काहीतरी मग सरांना सांगितलं मी. तर त्यानंतर इथं सरांनी आणि मी ॲनालिसिस केलं होतं की इथं जी लोकं येतात ती इथून जातात, म्हणजे ये जा चालू आहे. काही संख्या जी येत आहे संख्या ती फिक्स आहे. पण ह्यातून बाहेर गेलेली माणसं जवळ 100-200 असतील माणसं, ती काय बाहेर राहतात ह्याचं एक सरांना विचारलं होतं. मग सरांनी काय ते उत्तर दिलं आम्हाला वगैरे सांगितलं असं तसं. पण मी देखील त्याचं ॲनालिसिस केलं. तर कसं आहे माहिती आहे की इथं हा व्यायाम आपला हाड आहे. की हाड व्यायाम दुखते, अंग दुखते. पण ते केव्हा दुखते, जर का तुम्ही रोजच्या रोज नाही आला, जर का तुम्ही रोजच्या रोज नाही केला आणि जर का तुम्ही वजन कंट्रोल नाही केलं तर ते दुखणार. ज्या अर्थी सर म्हणतात की असं तुम्ही खाली वाका आणि पोट दुखते का काय दुखते, त्या अर्थी ते पोट कमी केलं पाहिजे. आणि पोट कमी करण्याकरता किंवा एकंदरीत अंग कमी करण्याकरता अश्विनीने एक मला वाटतं वस्तुपाठ घालून दिला आहे. इतरांनी देखील आहेत, मला वाटतं ह्या मॅडम जे आहेत त्यांनी तर यांचं कॅम्पेन्सचे स्टार्ट मिशन मोडवर घेतलेलं आहे काय, आणि त्यांचा रिझल्ट त्यांना आहेत काय. तसं चंद्रकांत मॅडम देखील हे आपलं ऐकून आहेत. त्यांनी देखील आपलं वजन कमी केलं आहे. आणि ते आता तुम्ही बघितलं तर ते सूर्यनमस्कार घालताना त्या थकत नाहीत. म्हणजे नरके सर देखील आपल्या ऐकून आहेत. ज्यावेळी सुरुवातीला सर म्हणले की तुम्ही 21 दिवस साखर बंद करा, त्यावेळी मी होतो. आणि मी काय केलं, इकडून सोडून दिलं कारण ते काय अशक्य आहे म्हणलं, तेव्हा आपण काय ऐकायचं नाही ते. आणि ज्यावेळी महिन्यानंतर नरके सरांचं वजन ज्यावेळी कमी झालं ते दिसलं आपल्याला डोळ्याला. आणि त्यावेळी लक्षात आलं की बाबा नाही आपण पण काही करावं लागते. तर त्या नरके सर असतील तर आपण देखील करू शकतोय. मी देखील ते केलं 21 मिशन. त्यानंतर आज मी साखर कमी केले. याचा निश्चित फायदा सर मला सांगितले की तुला शुगर होणार नाही भविष्यामध्ये. तर हे देखील गोष्ट नोंद करण्याची जोगी आहे की आपल्या इथं काही ऐकून आहेत, जसं बी पाटील आपलं सर आहेत, ह्या वयात देखील करतात. आणि जी कोण लोक इथं माणसं इथनं निसटून गेलेत त्यांच्याकरता माझं एक आव्हान आहे. आणि ते खास इंग्रजीमध्ये सांगितले की जे जगभर पोहोचावं. देर इज 100% रिझल्ट ॲट द मॉर्निंग राजचंद्र फिटनेस ग्रुप प्रोव्हाइडेड यू टेक इट ऑन मिशन मोड. तर नरकेसांनी मिशन मोड घेतलं, तुमचं वजन कमी आलं. अश्विनीनं मिशन मोड घेतलेलं आहे, जे काय 3 महिने जे काय साखरेचं पथ्य. आणि हे पथ्य जर का तुम्ही पाळला तरच तुमचं वजन आणि जे काय डाएट प्लॅन. आणि ह्याच्यावर कळचं म्हणजे सरांचे जे काय दुसऱ्याला आज घेऊन का शांत घेणे वगैरे, तर त्या देखील आपला प्रवास चालू आहे. आणि सर ते म्हणतात की सर
मी तुम्हाला फॉलो करत असतोय सर. कालच मी एक सर कादंबरी वाचत होतो, त्यामध्ये या गेली 2-3 महिने सर मरणाचं सांगत होते. मी अश्विनला म्हणतो सर मरणावर काय जास्त जोर दिले आणि मी माझी डिसेंट कळणार सरांना म्हणलं. काल काय आलं, माझा अभ्यासक्रम भाग आहे, एक कादंबरी वाचत होते मी, द ओल्ड मॅन अँड नसी. त्यामध्ये एक ते कोटेशन आहे त्या लेखकाचं की कोणताही सजीव माणूस हा जन्मतो असा तो मरणार आहे, आणि हे कोणत्याही सजीव माणसाचं हे त्रिकालबाधित सत्य आहे आणि ते वास्तव आहे. आणि ते वाचल्यानंतर मला लक्षात आलं की बाबा हा भाग आहे, रूल ऑफ लॉ आहे, रूल ऑफ लॉ. जर का रूल ऑफ लॉचा काय मृत्यू असेल तर तो रूल ऑफ लॉ आपण पाळला पाहिजे, तो फॉलो केला पाहिजे. त्यामुळं त्याची जी काय अर्थात मला कधी भीती नव्हती, पण जी काय होती ती गेलेली आहे. आणि कोणतीही गोष्ट मला सांगायचं आहे काय, यातलं एक सार असा आहे की मिशन मोडवर जर का तुम्ही नाही घेतला असा, काही माणसं आता सांगितलं मी ऐकून आणि असतील, मला माहीत नाही आणि कोणाला फरक पडला काय नाही, पण काही माणसं नुसतं ये जा करत आहेत जी गेलेली आहेत. त्यांच्याकरता मला आव्हान आहे की जर का तुम्ही वजन कंट्रोल करण्याकरता डाएट आणि त्याचबरोबर जे काय अंग दुखते तुमचं, तर त्याकरता तुम्ही वजन कमी आणि व्यायाम रोजच्या रोज त्यांनी सरांनी सांगितलं आत्ताच की रिपीट करा, हे करा ते करा. तर हे जर का फॉलो केलं तर ह्या सगळ्या फायदा तुम्हाला होईल. आणि मॉर्निंग राजचंद्र ग्रुपमुळं मला एक वेगळी काही दृष्टी मिळाली आहे. आणि मला असं काय म्हणायचं आहे की आपण ह्या ग्रुपवरून मी तरी एक तासभर फक्त असते, एरवी काही ते चेहरे मी बघत नाही, तरी पण एक वेगळी